पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बिपिन दादा, आता काय करायचं? जा म्हणलेत, जायचं आता। आजपर्यंत धंद्यात घेतलेले पैसे आपण कधी रिटर्न केले नाहीत, पण तुम्ही बाप्पासाठी लाख रुपयांवर पाणी सोडायला तयार झालात। रिस्पेक्ट करतो आपण। हे घ्या। चला रे। काय वाटतं तुला? हा, सांग ना। मी इथे धावून आले, यांना जे काही करायचं होतं ते करू दिलं नाही, म्हणजे तू केलेलं सगळं मला पटतंय असं वाटतंय तुला? नाही गणू, यावेळेला तू चुकीचा आहेस। मी सगळं तुला विश्वासाने सांगितलं ना मी तुला, पण तू काय केलं? तू माझा विश्वासघात केलास। त्यांची जी काय अवस्था झाली ना ती मला बघवत नाही, आणि याला कारणीभूत फक्त तू आहेस गणू। हे सगळं तू केलंयस। आजपासून मी तुझ्याशी बोलणार नाही, मी तुला काही सांगणार नाही, काहीही करणार नाहीये मी। तुझी आणि माझी मैत्री संपली गणू। संपली आहे। आणि आजपासून नाही तर आत्तापासून तू माझ्यासाठी गणू नाही तर गणपती आहेस। कळलं तुला? माझा गणू नाहीयेस तू, माझं घर। श्रेयस, बाबा हिला सांगून ठेवा। श्रेयस, कोणतंही कारण काढायचं नाही आणि माझ्याशी बोलायला यायचं नाही। हा बोल, तुझं काय? जरा बाहेरचं अर्जंट काम आहे। मला कुठेही जायचं नाही। अरे ऐक ना, खूप महत्वाचं बोलायचं, चल ना यार। मला नाही यायचं। अरे काय बोलायचं तुला रात्रीबद्दल ना? बोल। श्रेयस चल ना यार बाहेर, ऐकत जा ना। मी तुला सांगितलं मला कुठेही यायचं नाहीये। आणि कशाबद्दल बोलायचं तुला? काल रात्रीबद्दल ना? बोलायचं तर बोलून टाक, या सगळ्यांना सगळं माहितीये। घरी तू सांगितलं होतं आणि तू त्या माणसांना परत का पाठवलं? अरे आपलं ठरलं होतं ना, ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित झालं होतं ना? अरे ती माणसं पण रेडी होती यार, मग तू असं काय केलंस? हे असं का केलं? विचारा, यांना विचारा। या तुमच्या ग्रेट वहिनी साहेब यांना विचारा। आदर्श वहिनी साहेब, गणपतीची आदर्श भक्त यांना विचार। आले ना काल, समोर उभं राहिला एकदम। हे मी तुम्हाला करून देणार नाही।
हे मंदिर तोडायचं नाही, अजिबात तोडू देणार नाही. उभे राहिल्या माझ्या समोर. आणि कुठलं मंदिर नाही तोडायचं? कुठलं माहिती का? हरामखोर लबाड लोकांनी माझ्याकडनं लुबाडलेल्या जमिनीवर त्या काठ्यानी बांधलेलं मंदिर नाही तोडायचं. हिला नवरा बरबाद झाला चालेल, नवऱ्याचे सगळे पैसे गेले चालेल, नवरा वेडा झाला तरी चालेल, पण मंदिर नाही तोडायचं. गणपती बाप्पाचं मंदिर नाही तोडायचं. बरोबर आहे अश्विनी, तुझं अगदी बरोबर आहे. आणि पांड्या, आपण काय रे हे रामदास आणि वारंग यांना दोष देतो? छे, ते तर परकी लोक आहेत. ही तर माझी बायको आहे ना, हिचा जीव तुटायला पाहिजे ना माझ्यासाठी. पण प्रॉब्लेम काय आहे ना, हिला वाटतं हिच्या नवऱ्याला अक्कलच नाही, आणि सगळी जगातली अक्कल हिलाच आहे. आणि या गैरसमजामुळे ना आज मी भोगतोय. मी अरे पांड्या, सगळे पैसे गेलेत माझे, तुला माहितीये? सगळे पूर्ण पूर्ण बरबाद झालोय मी, पूर्ण. पण हे आहेत ना गणपतीच्या भक्त, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, झाल्या प्रकट माझ्या जमिनीत गणपती बाप्पा तुझे. आणि केलं बरबाद मला. श्रेयस, तू जरा शांत हो. अरे वेडायस का? शांतच आहे मी, आणि यापुढे शांतच बसणार आहे. कारण तुला माहितीये, काही उपयोग नाही विचार करून, आपला ब्लड प्रेशर वाढवून काही उपयोग नाही. आणि हो पांड्या, तूही याच्या पुढे विचार करायचा नाही, आणि काही उपाय बिपाय आणायचा नाही. कारण तू उपाय आणला, मी ते करायला जाईन, आणि परत मॅडम उभ्या राहतील तिकडे. प्रगट, मी तुम्हाला हे करून देणार नाही. तुम्ही हे करायचं नाही. मी तुम्हाला भिकेला लावूनच राहणार, त्याशिवाय मी थांबणार नाही. बरोबर ना अश्विनी? काय बरोबर बोलतोय की नाही? हे बघ, हे बघ, आता रडणार, रडणार आता. हो हे अश्विनी, एक रिक्वेस्ट आहे, प्लीज पाया पडतो तुझ्या, प्लीज रडायचं बिडायचं नाही. हा, म्हणजे असं खोटं खोटं दुःख बिक्क अजिबात दाखवायचं नाही. हो बाबा, मला किती दुःख होते, माझ्या नवऱ्याचं मला किती वाईट वाटतंय. अजिबात तुला वाईट वाटत नाही, तुझ्या नवऱ्याचं समजलं तुला? खोटं आहे सगळं, सगळं खोटं आहे. काय नाही केलं तुझ्यासाठी? हा हा बाबा, बोला ना. काय म्हणाली? नोकरी सोडली. मग काय म्हणाली? बिझनेस केला ना. अरे कोणाकोणाला आणलं? ते कुल्फी वाल्याला, त्या पेंटरला, मिस्त्रीला, बिझनेस करा केला. मग काय बोलली? 56 नंबरचा प्लॉट घ्या. कुठला? तो जास्वंदीच्या फुलावाला प्लॉट घेतला ना. गेले 55 लाख बरबाद झाला तुझा नवरा. श्रेयस, मान्य आहे मला, संकट आलंय, मार्ग पण निघेल ना त्यातून. काळजी का करतोयस? अरे पण सगळ्या गोष्टींचा दोष तू अश्विनीला का देतोयस? तुमच्याशी तर मी बोलतच नाहीये बाबा. कारण काय आहे ना, एक नाही 15 सूर्य आणून लावले ना इकडे मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, तरीही त्या प्रकाशात सुद्धा तुमच्या सुनेचा दोष तुम्हाला दिसणारच नाही. म्हणून तुमच्याशी मला बोलायचंच नाही. बाबा प्लीज, खरंच याच्यात दादाचा काहीच दोष नाहीये. जी काही चूक आहे ती फक्त आणि फक्त वहिनीची आहे. पांड्या, याला बाहेर घेऊन जा. काल सकाळपासून तोच विषय. जा बाहेर जा, जरा बरं वाटेल त्याला. श्रेयस, चल बाहेर चल. चल, मला नाही जायचं. अरे ऐक ना यार, प्लीज, मी तुझ्या पाया पडतो. चल ना बाहेर. चल ना, चल. झालं समाधान? शिल्पी, विषय वाढवू नकोस. बाबा प्लीज, प्रत्येक बाबतीत हिला पाठीशी घालणं बंद करा आता. अहो काय झालंय ते दिसत नाहीये का बाबा तुम्हाला? हिच्यामुळे माझ्या भावाचं इतकं मोठं नुकसान झालंय. 55 लाख. कशाला म्हणतात 55 लाख? काय झालं असतं ग? ते मंदिर तोडू दिलं असतं तर काय प्रॉब्लेम झाला असता एवढा? अतिशय सेल्फ सेंटर्ड बाई आहेस तू. फक्त स्वतःचा विचार करतेस. मी कशी महान आहे, माझे विचार कसे आदर्श आहेत हे दाखवण्यात आयुष्य चाललंय तुझं.
5 रुपये कमावण्याची अक्कल नाहीये तुझ्यात. 55 लाखाचा सौदा करायला लावलास तू माझ्या भावाला. आता करा ते लाडू करा आणि अख्ख्या सोसायटीभर वाटा आणि म्हणावं दिवाळी नाही दिवाळं निघालंय आमचं. रस्त्यावर आलोय आम्ही. कोणामुळे? या आमच्या अतिशहाण्या वहिनींमुळे. मस्त. हॅपी दिवाळी इन ऍडव्हान्स. पांड्या सगळे पैसे गेले माझे, तुला माहितीये? सगळे पूर्ण बर्बाद झाले मी, पूर्ण. हे अश्विनी, एक रिक्वेस्ट आहे प्लीज, पाया पडतो तुझे प्लीज. रडायचं नाही, म्हणजे असं खोटं दुःख अजिबात दाखवायचं नाही. हो बाबा, मला किती दुःख होते माझ्या नवऱ्याचं, मला किती वाईट वाटतंय. अजिबात तुला वाईट वाटत नाही तुझ्या नवऱ्याचं सहज तुला. यार श्रेयस, नको चिडू वहिनींवर. जर तू मला प्रवचन देणार असेल आणि तुझी वहिनी कशी बरोबर हे सांगणार असेल ना, तुझं तोंड फोडून टाकेन मी आणि आयुष्यात परत येणार नाही तुझ्याकडे. जिवंत आहे का मेलाय तेही बघणार नाही, समजलं? ए भाई, कंट्रोल यार, एवढा चिडू नकोस, जरा शांत हो. मलाच कळत नाहीये मी काय करू आणि काय नको करू. ह्या मूर्त्या बाहेर येतात ना जमिनीतून, ह्या अशा केसेसचा अभ्यास केला पाहिजे. आणि त्या मूर्त्या बाहेर आल्यावर इथली लोक काय करतात ना हे सुद्धा बघितलं पाहिजे. मला एक कळत नाहीये, ह्या जमिनीमधून मूर्त्या येतात कुठून यार? ए भाई, तू ना, तू चिडू नको, जरा डोकं शांत ठेव. हा, मी जरा माहिती काढतो आणि तुला कळवतो काय माहिती मिळाल्यावर. आणि प्लीज जरा घरी राडे घालू नकोस. हा, शांत राहा. येतो मी. मला एक सांग, मूर्त्या निघाल्या हे गावकऱ्यांना कसं समजलं? वारंगनीच सांगितलं असेल. वारंगला तर तो प्लॉट हवा होता आणि तिथल्या गावकऱ्यांना वारंगने सांगितलं. सर, आम्हाला हा प्लॉट मिळेल ना? नाही, हा प्लॉट माझा आहे आणि माझाच राहील. काहीतरी गडबड आहे. अहो, 1200चा एरिया आम्ही स्वतः तुम्हाला देत आहोत विथ कार्पेट. सुपर बिल्टअप नाही, अहो बिल्टअप सुद्धा नाही. आता तुम्ही तुमचा फायदा कसा आहे तो स्वतः बघायचा आहे. ठीक आहे? वारंग! हो साहेब, थांबा ना. हे सोड मला. हो साहेब. वारंग! तो साहेब बघा ना, ऐकतच नाहीयेत. व्हॉट नॉनसेन्स श्रेयस, तुझी हिम्मत कशी झाली आता माझ्या केबिन मध्ये घुसण्याची? हिम्मत बघायची तुला, हिम्मत बघायची. वारंग, माझ्या प्लॉट मध्ये येऊन ही मूर्ती ठेवून मला अडकवण्याची हिम्मत कशी झाली तुझी? अरे काय बडबडतोस तू? अजूनही कबूल कर वारंग, खरं खरं सांग, नाही तर सोडणार नाही मी तुला. अरे तुझ्यासारख्या माणसाच्या फुसक्या धमक्याला हा कार्तिक वारंग घाबरणार नाहीये. चल निघ ऑफिसच्या बाहेर. वारंग, तू हे सगळं मुद्दामून केलंस.
तुला माहिती होतं तिकडे मूर्ती निघणार आहे. मला माहिती आहे, खरं खरं सांग. जिवंत सोडणार नाही मी तुला. अडकेलियो महाराज, अडकेलियो, अडकेलियो. बोलायचं काय केलं तू? काय केलं जातो? काय केलं माझ्या महाराज? बरबाद केलास तुम्हाला, बरबाद केलास. अरे जा रे. पैसे बुडाल्यामुळे ना तू येडा झालास श्रेयस, येडा झालास. अरे मूर्खा, किती वर्ष तू काम करतोस माझ्यासोबत. बिझनेस मध्ये फायदा घेण्यासाठी हा वारंग काय करतो आणि काय नाही हेच तर तुला समजत नाही. हो, तो प्लॉट मला हवा होता, पण भाजी तू मारलीस त्या 100%. पण जमिनीसाठी इतक्या खालच्या पातळीला मी उतरणारा नाहीये. हे हे तुझं नशीब वाईट आणि माझं चांगलं. म्हणून त्या प्लॉट मध्ये गणपतीची मूर्ती निघाली. अरे खोटं बोलतोस तू. ती मूर्ती निघाल्यावर तूच त्याला फोन केलास. मला माहिती आहे सगळं. अरे पैसे बुडाल्याच्या धक्क्याने तुझी विचार करण्याची शक्ती संपलेली आहे श्रेयस. अरे जरा लॉजिकचा वापर कर, लॉजिकचा. अरे हजारो स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे तो. मी सांगितलं होतं तुझ्या बायकोला अमुक ठिकाणी जाऊन माती खण म्हणून, की माझ्या बोटात जादू होती. तेच म्हटलं आणि मूर्ती प्रकट झाली. हा, मी त्या लोकांना फोन केले होते, पण मी त्या जमिनीत मूर्ती ठेवलेली नाहीये. आणि हे मी गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगू शकतो. अरे तुझ्यासारखा माणूस कोणाची खोटी शपथ घेऊ शकतो? अरे तुझ्यासाठी शपथ घेण्याची गरज नाहीये. मुळात मी तुला स्पष्टीकरण देतोय, हे चुकीचं आहे. तुझ्याशी मी सौजन्याने बोलतोय. याचं कारण इतकी वर्ष तू माझ्याकडे काम करत होता आणि याची जाणीव तुझ्या बायकोने मला त्या दिवशी करून दिली. अरे तिला त्याची जाण आहे, पण तुला नाही. तू त्या लायकीचाच नाही. तुला ना धक्के मारून बाहेर हाकललं पाहिजे. अरे माझा कॉम्पिटिटर म्हणून तू माझ्या बिझनेस मध्ये इन झाला, म्हणून तुला धक्के मारून पुन्हा एकदा या ऑफिस मधून आणि माझ्या बिझनेस मधून मी तुला कसा आउट करतो ते बघ. चल लेट. महाराज सोड, सोड मला, सोड मला, सोड. महाराज सोडणार नाही मी तुला. बरबाद केलं तुम्हाला, सोडणार नाही मी तुला. असं का केलास तू? सोडणार नाही मी तुला. मी तुला शेवटचं सांगतो, ती मूर्ती तिथे मी ठेवलेली नाहीये. तुला बर्बाद करायचा प्लॅन माझा नव्हता, तर तो तुझ्या नशिबाचा. आणि यापुढे तू मला दोषी ठरवून त्या ऑफिस मध्ये तमाशा करशील ते मी खपून घेणार नाही. आता मी तुला जिवंत सोडतोय, पण पुढच्या वेळी इथून तू कसा जाशील याची मी तुला खात्री देऊ शकत नाही. अजूनही तुझं मन भरलं नसेल तर माझी माणसं तुझी चांगली खातिरदारी करते. ठेवून जाणे आला. गोचिड मच्छर माझ्यावर दादागिरी करतोय. कार्तिक वारंग म्हणतात मला. नाही लागत आहे फोन. तुम्ही एकदा पांड्याला फोन करून बघा ना बाबा प्लीज. अगं माझं बोलणं झालं त्याच्याशी. त्याचा अंदाज आहे की वारंगकडे गेला असेल. त्याचा शोध घ्यायला गेलाय. थांब, मी श्रेयसला ट्राय करतो जरा. तेच म्हणते, ट्राय तर करा. रिंग जाते, उचलत का नाही? जयश्री काकू, छान छान मुलं.
या वहिनी, स्वागत आहे तुमचं. बसते, वेळ गेला प्रवासात. अरे, असं भूत समोर आल्यासारखं काय बघताय तुम्ही माझ्याकडे?